ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. मंडळी, आता आजकाल माझ्याकडे एवढ्या समस्याबद्दल येतात ना फोन, काय सांगू तुम्हाला. तर सगळ्यात प्रमुख समस्या एक आता नवीनच चांगली चालू झाली, ते म्हणजे महिलांचे फोन येतात. हं? आता या महिलांची वय 40च्या पुढचेच आहेत. आता ही फोन काय संदर्भात येतात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण मी वेळ मोठा करणार नाही, थोडक्यातच सांगणार आहे. तर बऱ्याच महिलांचे फोन असे आले, की त्यांना पुरुषानं फसवलंय प्रेमाचं नाटक करून. हं? काय फसवलंय? तर त्यांचे सोने, पैसा, अडका हे प्रेमाचं नाटक काही दिवस पैसे काढूस तर केलं आणि त्यांना पुन्हा सोडून दिलं. आणि या बिचाऱ्या हे प्रेम करतंय समोरचं माणूस म्हणून त्यांनी त्याच्यावर सगळा भरवसा टाकला. काही जणांच्या इस्टेटी गायब केल्यात. हं? मस्त गोड बोलून बंगले नावचे करून घेऊन. एवढ्या समस्या बेकार झाल्यात ह्या, की काय सांगू तुम्हाला. हं? तर मी एवढंच भगिनींना एक विनंती करतो, की असं करू नका. आणि ही सर्व जी समस्या आहेत ना, जास्त करून ही पैशावाल्यांच्याच आहेत. पैशावाल्यांच्या घरच्या आहेत. जे पैशावाल्या महिला आहेत ना, ज्या का नोकरी करतात, चांगला बिझनेस आहे, त्यांचं काहीतरी आहे, पैशाचा स्रोत चांगला आहे. हं? आणि पैशाचं व्यवस्थित यांना प्रेमाला भुकेलेला थोडक्यात आपण म्हणूया. आणि याचा गैरफायदा घेऊन हं, बऱ्याचशा पुरुषांनं हा कार्यक्रम केलेला आहे. प्रेमाचं नाटक करून त्यांचे पैसे वगैरे उचलल्यानंतर, पैसे मिळाल्यानंतर अथवा त्यांचं काय इस्टेट लुबाडल्यानंतर, सोने नाणे सुद्धा घेतले हो. हे घेतल्यानंतर त्यांना सोडून दिलं. म्हणजे प्रेम संपून टाकलं त्यांचं. आता त्या प्रेमाला भुकेलेल्या माणसं आता ते तरसत बसल्यात. हं? हे प्रेम जुटल का? हे परत प्रेम मिळेल का? आता पैसे बी गेले आमचे, असं गेलं तसं, असं म्हणतात. तर कधीही एक माझ्या भगिनींना एक विनंती, की असे प्रेम करणारे लटकं प्रेम कळत असतं. तुम्ही एवढं काही हुरळून जाऊ नका. समोरचा व्यक्ती प्रेम करायला मजून हे प्रेम खरंच आहे का? हं? सगळे प्रेम खरे नसते. बऱ्याचशा वेळेस आपल्याला लुबाडण्यासाठी हे प्रेमाचं नाटक केल्या जातं. पूर्वी पुरुषाला महिला फसवत होत्या, आता पुरुषच महिलेला फसवल्या, त्याच्या पुढे चालल्यात. तर असं यापासून सावध राहा.